नमस्कार माता भगिनींनो, तर मी सोमेश्वर डोंगरे। तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर लाडकी बहीण योजनेचे दिवाळी बोनस हे तुम्हाला आतापासून यायला सुरुवात झालेली आहे। तर बऱ्याचशा महिलांना काल पण पैसे प्राप्त झालेले आहे आणि येणाऱ्या 10 ऑक्टोबर पर्यंत सर्वच महिलांना या ठिकाणी दिवाळी बोनस प्राप्त होणार आहे। दिवाळी बोनस हे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मिळणार आहे, पण हे जे पैसे तुम्हाला 10 ऑक्टोबर पर्यंत येणार होते, पण आचारसंहिता जे हे लवकरच लागणार आहे, त्यामुळे आतापासून तुम्हाला पैसे पाठवायसाठी सुरुवात केलेली आहे। तर ज्या महिलाला आतापर्यंत 1 रुपया पण प्राप्त झाला नाही, अशा महिलांना 7500 रुपये या ठिकाणी येणार आहे। लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला आतापर्यंत 1 रुपया पण आला नसेल तर अशा महिलाला 7500 रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे। आणि ज्यांना आतापर्यंत सर्व हप्ते आलेले आहे त्या महिलाला या ठिकाणी 3000 रुपये प्राप्त होणार आहे। तर ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहे आणि त्यांच्या अकाउंटमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या नसेल तर त्याला 10 ते 11 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण हप्ते प्राप्त होऊन जाईल। महाराष्ट्रामध्ये 13 ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागणार आहे आणि त्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहे। कोणतीही महिला या ठिकाणी वंचित राहणार नाही। तर आता ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया प्राप्त झाला नाही, जर त्यांना पैसे प्राप्त झाले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 3 काम करणे गरजेचं राहणार आहे। नंबर 1, जर तुम्हाला आतापर्यंत 1 रुपया पण प्राप्त झाला नसेल, तुमचं एखादं जुनं अकाउंट असेल, ते जुनं अकाउंट तुम्हाला चेक करावं लागेल। बऱ्याचशा महिलांचे 2 अकाउंट असतात, ते जुनं अकाउंट तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल, कारण जुन्या अकाउंटची जे आधार सीडिंग आहे ते अगोदर झालेलं असते, म्हणून त्या अकाउंटमध्ये पण तुमचे पैसे जाऊ शकते। म्हणून प्रत्येक महिलांनी जुनं अकाउंट आपलं चेक करून घ्यायचं। 8 वर्ष अगोदरचं असो की 10 वर्ष अगोदरचं असो, हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे। त्यामध्ये पण पैसे जाऊ शकते। जास्तीत जास्त महिलांसोबत असं झालेलं आहे। नंबर 2, जर तुम्हाला 3000 रुपये प्राप्त किंवा 7500 रुपये प्राप्तचा SMS आला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी बँक अकाउंट बॅलन्स चेक करावं लागेल। सर्व महिलांना या ठिकाणी SMS येईल असं होणार नाही। काही महिलांना SMS येतात, काही महिलांना SMS येत नाही, म्हणून तुम्हाला बँक बॅलन्स चेक करणे गरजेचं आहे। बँक बॅलन्स चेक केल्यानंतर तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला या ठिकाणी पैसे आले की नाही आले। तर आणि नंबर 3 आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमचं आधार सेटिंग ऍक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे। आधार सेटिंग ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला या ठिकाणी 1 रुपया पण प्राप्त होणार नाही, म्हणून आधार सेटिंग करणे गरजेचं आहे। नाही झालं असेल तर लवकर हे काम करून घ्या। तर मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितलेल्या आहे। जर तुम्हाला पैसे आले नसेल, या 3 गोष्टी तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा चेक करून घ्यायच्या, ठीक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला या ठिकाणी 12 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहणे गरजेचं राहणार आहे। 12 ऑक्टोबर पर्यंत जवळपास सर्वच महिलांना या ठिकाणी पैसे येणार आहे आणि ज्यांना मिळाले नाही त्यांना 7500 रुपये या ठिकाणी येणार आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।